आणि भगिनीनो, या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय सर्व पत्रकार, यूट्यूबर्स, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे प्रशांत दादा, आमचे सुरेश भाऊ लाड, जिल्हा अध्यक्ष कोळी साहेब, या मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय नेते, आत्ता ज्यांचं अत्यंत तुफान भाषण झालं, माननीय आमदार प्रशांत दादा जर असते तर निश्चित स्वरूपात वसंतरावांची पाठ थोपटली गेली असते. आमचे सहकारी मित्र आदरणीय वसंतजी भोईर साहेब, या मंचावर उपस्थित झाले आमचे रिपब्लिकन पक्षाचे खरे तालुका अध्यक्ष मनोजजी गायकवाड साहेब, होईरा मनोजजी गायकवाड, आमचे तालुका अध्यक्ष, काल एक तालुका अध्यक्ष येऊन इथे येऊन गेलेले आहेत, हे आमचे ओरिजिनल तालुका अध्यक्ष आहेत. सर्व मित्रांना माझी विनंती आहे, कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला प्रारंभ झाल्यानंतर निवडणुकीच्या डिस्ट्रीब्युशन नंतर बरेच कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे 3 मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सोडण्यात आले होते एससी, त्यामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष होत्या. एक माझी होती कर्जत बुद्धनगरची, दुसरी आमची गुंडग्याची होती आणि तिसरी आमची दैवलीची सीट होती, पुरुषासाठी होती. परंतु त्या कामामध्ये काम करत असताना रिपब्लिकन पक्षाला 3 सुटणं अत्यंत गरजेचं होतं. माझा सहकारी मित्र आदरणीय राहुल गायकवाड याच्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले, या त्या कार्यकर्त्याला त्याची कल्पना आहे. परंतु पक्षपातीवरती एखादी महायुती जेव्हा घडते, शिवसेना, भाजपा, आरपीआय या माध्यमातून जेव्हा आपण एखाद्या कामाला संघर्ष करतो, मी त्याच्यासाठी प्रयत्न केला. प्रयत्नामध्ये ती सीट भारतीय जनता पक्षाला सुटली. मी दिलगिरी व्यक्त करतो राहुलची, तू जरी तिकीट जरी तुला मिळाली नसेल मित्रा, घाबरू नकोस. येणाऱ्या निवडणूक संपल्यानंतर भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीची सत्ता बसल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पहिला नगरसेवक राहुल गायकवाड तुला करीन म्हणजे करीन, यात अजिबात शंका घेण्याचं कारण नाहीये. तू नाराज काय होऊ नको. राजकारणात कमी जास्त होत असतं, परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कर्जत नगरपालिकेमध्ये 20 वर्ष सत्ता, मी सुरेश भाऊ लाड यांच्याबरोबर 20 वर्ष या कर्जत नगरपालिकेमध्ये सत्ता भोगलेली आहे. 15 वर्ष मी स्वतः त्यांच्यासमोर ते आमदार होते. त्यांचे बंधुराज सुरेशजी, आपले आमचे भाऊ असतील, आमचे शरदजी असतील, आमचे राजेशजी असतील, नगराध्यक्षपद त्यांच्या घरामध्ये 2 वेळा गेलेलं मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची सत्ता भोगत असताना मित्रांनो, सुरेश भाऊ लाड यांच्याबरोबर 20 वर्ष रिपब्लिकन पक्षाचा खंबीर कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या समावेत राहिलो. 20 वर्ष सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय यांची या महाराष्ट्रातून या कर्जत नगरपालिकेमध्ये आपण राबवलेली आहे मित्रांनो. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना सोडचिठ्ठी दिली, आम्ही फारकत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आम्ही बसलो नाही. आमची युती दिली भाजपा, शिवसेना आणि आरपीआय. आमचे आदरणीय ते रामदासजी आठवले यांचा आदेश होता. आमची पारंपरिक युती खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. आमचा मित्र पक्ष जो आहे शिवसेना आहे. शिंदे गट जो आहे त्या शिवसेनेबरोबर आमचा पारंपरिक मित्र आहे मित्रांनो. मग अशी युती झाल्यानंतर मागच्या काळामध्ये आम्ही एका भगिनीला, ब्राह्मण समाजाच्या आमच्या भगिनीला उमेदवारी ज्या काळामध्ये दिली गेली त्यावेळेस म्हणाल की अरे ब्राह्मण भगिनी, आपला हा बहुसंख्य मतदारसंघ, हा मराठा पॉप्युलेशन असलेला मतदारसंघ आहे, ब्राह्मण भगिनी कशी निवडून दिली जाईल. मग रिपब्लिकन पक्षाने त्यांना ताकद दिली आणि सांगितलं इथं जात, धर्म, पंथ काहीही चालत नाही, तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहतो. आणि त्या काळामध्ये आम्ही सुवर्णताई जोशीला त्या मतदारसंघातून भरघोस मताने विजयी केले मित्रांनो. हे वास्तव सत्य आहे. जात, धर्म, पंथ काय, कशाचा जात, धर्म, पंथ येत नाही मित्रांनो. कोणी ज्या लोकांनी काही केलं असेल त्यांना सोडून द्या. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, माजी मंत्री आणि प्रदेशचे अध्यक्ष थोड्याच वेळात तिथे येतील. मला 2 मिनिटाची संधी दिलेली आहे. दोन्ही आमदारांनी या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. सुरेश भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली मी 30 वर्ष त्यांच्या समावेत काम केलं. सरपंच आहे, तिथून सरपंच, सभापती, 15 वर्ष आमदार, अनेक वर्ष मी त्यांच्या तालमीमध्ये तयार झालोय. या शंका घ्यायचं का कारण नाही. मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हा सुरेश भाऊंची सत्ता गेल्यानंतर 2019ला माननीय महेंद्र थोरे साहेब यांचं नेतृत्व जेव्हा कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आलं मित्रांनो, या मतदारसंघाचा कायापालट केलं गेलं मित्रांनो. कामांची तर तुम्ही त्यांची कामाची पोच पाहिली. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त काम जर करणारा कुठला आमदार असेल तो महेंद्र सदाशिव थोरवेच आहे. या शंका घ्यायचं काय कारण. सुमारे 900 कोटीची कामं त्यांनी केल्यानंतर विरोधी पक्षाचे लोक म्हणतात महेंद्र तू काय काम केलंस. अरे धृतराष्ट्र आहात का? धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात का तुम्ही?
तुम्हाला माहिती आहे, महाभारतामध्ये एक संजय नावाचा प्रकार होता. मागच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं. धृतराष्ट्र असताना संजय त्याला विचारलं, संजय अरे काय चाललं रे तिथं? अरे ज्या रस्त्यावरून रोज येता जाता त्या रस्त्यावरती तुम्ही जाताना हजारो शेकडो कोटीचं जेव्हा कॉन्क्रीटचं काम चालू असतं ते तुम्हाला दिसलं नाही? तुम्ही म्हणता आमदारांनी काय काम केलं? त्यांच्या मतदारसंघामध्ये आमदारांनी सगळ्यात जास्त काम केलं मित्रांनो. वासरेखोंड्यामध्ये जाल तर तुम्ही जाऊन बघा व्यक्तिशः किती प्रत्येक ग्रामीण भागातले जोड रस्ते दिलेले आहेत मित्रांनो. एवढं चांगलं काम करत असताना विरोधी पक्षाने टीका करा. विरोधी पक्षाला टीका करण्याचा अधिकार जरूर आहे, पण कुठल्या पद्धतीची, कुठल्या खालच्या पद्धतीची टीका करता? कालच्या सभेत तर मला अतिशय म्हणजे काय सांगावं तुम्हाला सांगतो. वसंतराव भोईर टीका. अरे वा, ज्या माणसाने या कर्जत नगरपालिकेचं नगराध्यक्ष भोगलं त्यांनी सांगितलं तिघा भावांकडे मशीन आहेत पैसे मोजायच्या. ज्या माणसांच्या घरात पैसे मोजायच्या मशीन आहेत तो माणूस तो 2% आणि 1% कशासाठी आहे मित्रांनो? भ्रष्टाचाराचे आरोप करायचे तर कोणावर करायचे हेही त्यांनी शिकलं पाहिजे. आणि उरलं सुरलं राजेशजी, तुमचं अभिनंदन. जे काय होतं राजेशजी तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगून मोकळे झालात. मला काय आता त्या टीकेकडे जायचं नाही. आदरणीय काल महाराष्ट्राचे अर्थमंत्री साहेब काल आले होते इथे. अर्थमंत्री साहेबांचं नेहमीच भाषण असतं वाढपी असतात. वाढपी मी वाढपे आहे, बरोबर वाढपे. माझ्याकडे सत्तेची तीच चावी आहे, बरोबर चावी. तुझ्याकडे सत्तेची चावी जरी असेल ना मित्रा, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे मास्टर की आहे, मास्टर की. हे विसरू नकोस. हे जाहीरपणे आज मंचावर सांगतो मी मित्रांनो. उगीच जायचं टीका टिप्पणी करायची निघून जायचं. सुरेश भाऊ लाड सारखं चांगलं नेतृत्वाने, या नेतृत्वाने 15 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केले, 25 वर्ष काम केलं. 15 वर्षाचे आमदार असताना मागच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला मित्रांनो, तटकरे साहेबांना काही काळ घरी बसावं लागलं होतं. सिंचन घोटाळ्याचा भ्रष्टाचार झाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला. सिंचन घोटाळ्यामध्ये त्यांना मंत्री महोदयांना त्या काळामध्ये काढल्यानंतर त्यावेळेस मंत्री महोदयाची संधी माननीय आमदार महोदय सुरेश भाऊ लाड यांना आली होती. परंतु तो माणूस अतिशय साधा आणि सरळ आहे मित्रांनो. घ्यायची असती त्यांना घ्यायची असती तर निश्चित मी जर राहुल प्रल्हाद डाळिंबकर तिथं असतो, राहुल प्रल्हाद डाळिंबकर, मी आमदार साहेब, मी ती संधी अजिबात सोडली नसती. आणि ते तटकरे साहेबांनी प्रत्येक वेळी केलंय. तुम्ही त्यांच्याकडून का शिकला नाहीत हा प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे. वास्तविक घ्यायला पाहिजे होती आणि त्यांच्यावरती टीका करता. आणखी दुसरी टीका केली, सुरेश भाऊचा फोटो लहान. अरे सुरेश भाऊचा फोटो कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये फोटो लहान नाही, सगळ्यांच्या हृदयामध्ये सुरेश भाऊ लाडांचा फोटो आहे. कशाला तुम्ही सांगायला पाहिजे सुरेश भाऊचा फोटो आणि गोटोवरती आम्ही जात नाही मित्रांनो. ज्या पद्धतीने प्रशासन काम करते, येऊन आश्वासनं दिली गेली, आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ, आम्ही ते देऊ. अरे सत्ता आहे का तुमच्या हातात? थोडे दिवस थांबा, वेट अँड वॉच. 1-2-3 महिने जाऊ द्या. या सत्तेच्या चाव्या यांच्या कशा निघून जातील, तिजोरीच्या चाव्या कशा निघून जातील हीच महाराष्ट्राची जनता बघेल. आज मी कर्जत नगरपालिकेमध्ये सत्ता यासाठी मागतोय मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये आज जी सत्ता आहे भारतीय जनता पक्षाची, केंद्रामध्ये सत्ता आहे मित्रांनो, राज्यामध्ये सत्ता आहे. आणि जर कर्जत नगरपालिकेमध्ये तुम्ही सत्ता दिली मित्रांनो, येणाऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कर्जत नगरपालिकाचा विकास ज्या गतीने चालेल त्या गतीने चालवण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे मित्रांनो. तुम्ही जर आमच्या हातामध्ये सत्ता दिली तर कर्जत निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट झालेली तुम्हाला निश्चित दिसेल. आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. म्हणून पुन्हा एकदा कर्जतकरांना मी विनम्र आवाहन करतो, येणाऱ्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 21च्या 21 उमेदवार तुम्ही सत्तेमध्ये द्या. आम्ही अभिवचन देतो, आश्वासन देतो की येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची कोणाची कामं काय पेंडिंग राहिली असतील ती निश्चित करून देण्याचं आमचं अभिवचन देतो. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे फार जोरात बोललो. माननीय आमदार महेंद्र थोरे यांच्या माध्यमातून जी कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वाची कामं मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी करण्यात आली. माझे मित्र आदरणीय सुनीलजी गोपटे साहेब हे माझ्या मतदारसंघातून आहेत. माझ्या सूनबाई आम्रपाली डाळिंबकर आहेत. काहीतरी फेक नेरेटिव्ह तिथं पसरवण्याचा प्रयत्न करतात. काल मला वाटतं शेख अराफत शेख मला वाटतं काल आमच्या कर्जतला येऊन गेले.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. अत्यंत सुंदर भाषण त्यांनी, मला जर कल्पना असती नदीमभाई खान त्यांची सभा आपण वास्तविक पाहता ह्या इथं त्यांची सभा होणं अत्यंत गरजेचं असतं. मग आमच्या मुस्लिम बांधवांना कळलं असतं की भारतीय जनता पक्षाचा सिंबॉल लावून आलेला कार्यकर्ता मुस्लिम समाजाचा ज्या पद्धतीने काही लोक चुकीचा गैरपसरव पाहतो. माझी विनंती सर्व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना, मग ही माननीय आमदार साहेब यांना जर मुस्लिम समाजाबद्दल तर तेढ असती, 90 लाख रुपये कर्जतच्या दर्ग्याचा रस्ता केला, 30 लाख रुपये कर्जत दर्गा सुशोभीकरणासाठी दिले, 15 लाख रुपये भोरी कर्जत कब्रस्तानसाठी सुशोभीकरणासाठी दिले, कर्जत उर्दू स्कूलसाठी 2 कॅम्प्युटर 1 प्रिंटर दिला, 50 लाख रुपये दामद उर्दू स्कूलसाठी निधी दिला, 45 लाख रुपये दामद गावाच्या अंतर्गत रस्त्यासाठी दिला, 85 लाख खोपोली उर्दू स्कूलसाठी दिला, 25 लाख रुपये हाल बुद्रुक दर्गा कब्रस्तान सुशोभीकरणासाठी दिला. काय द्यायला पाहिजे आणखी? त्यांच्या पद्धतीने कर्जतचा विकास करण्याचं काम ते निश्चित करतात. लोक म्हणतात आमदारांनी 10 वर्षात काय? अरे कुठले 10 वर्ष झाले? बावळट आहात का? आता विधानसभेची निवडणूक संपून किती दिवस झाले आमदार साहेब? 1 वर्ष झालं. अरे 4 वर्ष आहेत ना. मागचं सगळं भरता माननीय देवाभावना निश्चित त्यांना, आणि आमची लाडकी बहीण जिथं सगळ्यात लाडक्या बहिणी माझ्या बसल्यात, लाडक्या बहिणीने महाराष्ट्र शासनाला हैराण करून सोडलंय. टेन्शन काय घेऊ नका, देवाभाऊ निश्चित स्वरूपात तुम्हाला कुठेही कमी पडून देणार नाही, हा आत्मविश्वास देतो. पुन्हा एकदा सुरेश भाऊ लाड, प्रशांतजी ठाकूर, आदरणीय आमचे आमदार महेंद्रजी थोरवे आणि तिसरे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून कर्जत नगरपालिकेचा विकास निश्चित स्वरूपात साधू. मी नदीम खान यांना विशेष विनंती, आभार त्यांचे.